नमस्कार, मी नितीन शिंदे. बोलबिंदासमध्ये आपण जे आंदोलन दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सुरू होतं त्याचं सरकारनं कशा प्रकारे ते आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर आपण चर्चा करणार आहे. देशभरात सर्वाधिक चर्चेत असलेलं पर्यावरणवादी नेते असलेले शिक्षणतज्ज्ञ असलेले सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची आपण चर्चा करणार आहोत. नक्की काय घडलं? हे आंदोलन कोणत्याही राजकीय पदासाठी नव्हतं, कोणत्याही सत्तेसाठी नव्हतं, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नासाठी होतं. सरकारने दखल घ्यावी यासाठी होतं. गेल्या 20 दिवसापासून सोनम वांगचुक दिल्लीतील जंतर मंतरवर शांततेच्या मार्गाने उपोषण करत होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती, पण त्याचबरोबर आंदोलनाला देशभरातून लाखोंचा पाठिंबा मिळत होता. देशभरातील राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, विद्यार्थी असतील, सेलिब्रिटी असतील, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि लाखो सामान्य नागरिक या आंदोलनाच्या समर्थनात उभे राहिले होते. सोशल मीडियावर सुद्धा लाखो पोस्ट, व्हिडिओ, हॅशटॅग ट्रेंड सुरू झालेले होते. देशभरात या आंदोलनाची चर्चा सुरू झालेली होती. अनेकांच्या मते हे आंदोलन आता केवळ जंतर मंतरपुरतं मर्यादित नव्हतं, तर राष्ट्रीय चर्चेचा विषय झालेला होता. मात्र या आंदोलनावर चर्चा करण्याऐवजी ते संपवण्यासाठी गुप्त नियोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली. सूत्रांच्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री दिल्ली पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुप्त संदेश देण्यात आला. पहाटे 3 वाजता हजर राहण्यास सांगण्यात आलं. सुरुवातीला सुरक्षा कवायत असल्याचं सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात लक्ष एकच होतं, सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरनं हटवणं, उचलणं. यासाठी आंदोलनातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात आलं. योग्य वेळ निश्चित करण्यात आली. कोण काय करतंय, कोण कुठे असणार आहे त्यावेळेस हे सगळं पाहण्यात आलं. कारवाईच्या काही मिनिटापूर्वी परिसरात मोबाईल जाम लावण्यात आला. त्यामुळं घटनास्थळावरील संपर्क काही काळ विस्कळीत झाला. सकाळी 6:30 वाजता पोलीस अचानक व्यासपीठावर पोहोचले. काही क्षणात स्टेजभोवती पांढरा पडदा उभारण्यात आला. पडद्यामागे नेमकं काय सुरू होतं हे कोणालाच कळत नव्हतं. अवघ्या 30 सेकंदात सोनम वांगचुक यांना उचलून रुग्णवाहिकेत बसवण्यात आलं. काही क्षणात आंदोलनस्थळ पूर्ण रिकामं करण्यात आलं. या कारवाईनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विरोधकांनी सरकारवर दडपशाहीचे आरोप केले. अनेक सामाजिक संघटनांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. सोशल मीडियावर सुद्धा सरकारच्या भूमिकेवर मोठ्या प्रमाणावर टीका सुरू झाली. आंदोलनाला देशभरातून वाढता पाठिंबा मिळत असताना ते मोडून काढण्यात आल्याची चर्चा विविध स्तरातून सुरू झाली. सरकारची बाजू वेगळी असू शकते, पण या कारवाईने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कारण हा प्रश्न फक्त सोनम वांगचुक यांचा नाही, हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा. हा प्रश्न आहे नागरिकांना सरकारला प्रश्न विचारण्याच्या अधिकाराचा. हा प्रश्न आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याच्या घटनात्मक अधिकाराचा. आज जर एका शांततापूर्ण आंदोलनाला उत्तर म्हणून मोबाईल जामर आणि आंदोलकांच्या वर कारवाई होणार असेल, तर उद्या सामान्य नागरिकांच्या आवाजाचं काय? सरकार आंदोलन संपू शकतं, पण आंदोलनामागची कारणं संपू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला हटवता येतं, पण त्याच्या विचारांना हटवता येत नाही. स्टेजवर पडदा उभारता येतो, पण जनतेच्या मनात उभे राहिलेले प्रश्न पडद्याआड लपवता येत नाहीत. लोकशाहीत सरकारची ताकद आंदोलन मोडून काढण्यात नसते, तर आंदोलनामागचं सत्य ऐकून घेण्यात असते. इतिहास साक्षी आहे, सत्ता कितीही मोठी असली तरी जनतेच्या प्रश्नापेक्षा कधीच मोठी नसते. कारण ज्या दिवशी नागरिक प्रश्न विचारणं सोडतील, त्या दिवशी लोकशाहीचा शेवट सुरू होईल. ज्या दिवशी सरकार उत्तर देण्याऐवजी आवाज दाबू लागेल, त्या दिवशी प्रत्येक नागरिकानं आरशासमोर उभं राहून स्वतःला एकच प्रश्न विचारावा, आज सोनम वांगचुक, उद्या कोण?